उद्योग चॅप्टर 1 मूलाधार चक्र रूट चक्र. दोज हू हॅव अ वाय टू लिव्ह कॅन बेअर विथ एनी हाव. विक्टर फ्रँकल. आपलं पहिलं चक्र आहे मूलाधार, ज्याला आपण फाउंडेशन असं म्हटलं तरी चालेल. ग्रोथ, एक्सपान्शन, प्रोटेक्शन या गोष्टींना लागणारी ताकद मूलाधारातनंच येते. जर आपल्याला आपला उद्योग ग्रो करायचा आहे, एक्सपांड करायचा आहे, तो प्रोटेक्टेडही असला पाहिजे, तर तुमच्या उद्योगात तुमच्या मूलाधारावर आधी काम करणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच तुमच्या विजन, मिशन आणि व्हॅल्यूज यांच्यावरती काम करणं खूप गरजेचं आहे. आता ज्यांनी हे शब्द खूपदा ऐकलेत ना, ते म्हणतील पता आहे रे हमें, तू काय अजून नवीन सांगणार आहे. नाही, मान्य आहे मला की या गुळगुळीत झालेल्या कन्सेप्टच्या मागे लागून तुम्ही किमान 2-3 वेळा तरी तुमचं आणि तुमच्या कंपनीचं विजन, मिशन आणि व्हॅल्यूज बनवलेलं आहे, लिहिलेलं आहे. पण मित्रांनो, ते जर का अजून तुमच्या पेपरावरच राहिलंय किंवा फ्रेम म्हणून कंपनीत कुठेतरी फक्त भिंतीवरच लटकून आहे, लेट मी टेल यू समथिंग, लेट मी टेल यू ऑनेस्टली, ते अयोग्य पद्धतीनं बनलंय. हो मित्रांनो, तुमचा स्ट्रॉंग व्हाय तुम्हाला मिळालेला नाही. जरा आठवून पहा ना, तुमच्या सबंध आयुष्यात तुम्ही कोणाला आउट ऑफ द वे जाऊन कधी मदत केली असेल. गोष्टी सहज जुळून येण्यासारख्या नव्हत्या, पण त्या तुम्ही जुळवून आणल्या. अशक्य वाटणारी कमिटमेंट तुम्ही शक्य केली. हे सर्व तुम्हाला करता आलं कारण तुमच्याजवळ होता तुमचा स्ट्रॉंग व्हाय. त्यावेळी हा व्हाय, WHY, हाच व्हाय तुमची ताकद बनला. या व्हायने तुम्हाला अधिक रिसोर्सफुल बनवलं. त्यामुळे झालं असं, जे रिसोर्सेस तुमच्या जवळ होते ते तुम्ही नीट वापरलेच आणि एका मागोमाग एक असे अजून जास्त रिसोर्सेस जुळत गेले. जे जे तुम्ही अशक्य ते शक्य केले, ते फक्त एकदा आठवून पहा. प्रॉब्लेम आहे ना की बहुतेक उद्योजकांकडे हा व्हाय असतोच, पण तो धूमकेतू सारखा असतो, हॅलिस कॉमेट सारखा, कधीतरी कुठल्या तरी खास प्रसंगी असतो. आपल्याला जो व्हाय हवा आहे, आपल्याला जो व्हाय अपेक्षित आहे ना, तो सूर्यासारखा असला पाहिजे की ज्याच्या उगवण्याची खात्री आपल्याला नेहमी असते, अगदी कुठल्याही परिस्थितीत. व्हाय हा एअरटाईट, लॉजिकल आणि इमोशनल असला पाहिजे. तर्क आणि भावना दोन्ही. काय ऍक्च्युली असतो काय हा व्हाय? हा व्हाय जो असतो ना, तो बनवण्यासाठी कितीतरी तास विचार करायला लागतो, कितीतरी लिहावं लागतं. दुखणारे, खोपणारे, सहन न होणारे प्रश्न आपल्याला स्वतःला विचारावे लागतात, ज्याची ओळ न ओळ आपण जगतो, ज्याच्यामुळे सकाळी उठण्यासाठी आपल्याला स्पेशल एफर्ट्स नाही द्यावे लागत, अलार्म वाजण्याआधी आपण जागे असतो. असा असतो एअरटाईट, लॉजिकल अँड इमोशनल व्हाय. वर्ल्ड क्लास बिझनेस कोच मिस्टर अँथोनी रॉबिन्स ते म्हणतात की एव्हरीवन नीड्स अ कंपेलिंग फ्युचर, एव्हरीवन नीड्स समथिंग टू मूव्ह टुवर्ड्स. इफ यू डोंट हॅव समथिंग टू मूव्ह टुवर्ड्स, यू सेटल फॉर व्हेअर थिंग्स आर. एअरटाईट, लॉजिकल आणि इमोशनल व्हायलाच आपण म्हणतो उद्योजकाचं पर्सनल विजन स्टेटमेंट आणि आपल्या बिझनेसचं, त्या उद्योगाच्या विजन, मिशन आणि व्हॅल्यूज. विजन, मिशन आणि व्हॅल्यूज. मित्रांनो, ह्या VMV म्हणजे विजन, मिशन, व्हॅल्यूज बनवण्याच्या आहेत ना, काही इनइफेक्टिव्ह पद्धती पाहूया. नंबर 1, आज जो टर्नओव्हर आहे ना, त्या आकड्यासमोर काही शून्य वाढवणं. यामागे काही ठोस असा विचार नसतो, ना लॉजिक असतं, ना भावना असते. नंबर 2, लोकलज्जेखातर दाखवण्यासाठी म्हणून ऑफिसमधल्याच कुणाला तरी ते बनवायला सांगायचं. ते दिसायला बरं दिसतं ना, ते एवढं पाहायचं आणि कुठेतरी मग ते टांगून ठेवायचं, आहे नावाला VMV. नंतर त्याच्याकडे कुणी ना ढुंकूनही पाहत नाही. मित्रांनो, VMV आपल्याला ना क्लॅरिटी देतं. ही क्लॅरिटी असते मार्केटमधनं मला केवढं हवंय, काय हवंय, कधीपर्यंत हवंय, कशा प्रकारची माणसं हवी आहेत, माझा विस्तार किती असायला पाहिजे. जेव्हा आहे ना मला क्लॅरिटी नसते ना, त्यावेळी मी कुणालाही हायर करतो, माझ्या कंपनीत मी कुणालाही घेतो, कसंही काम चालवतो. परिस्थिती जशी फिरवेल ना मला,
तसा मी त्या परिस्थितीसोबत फिरत राहतो. रिस्पॉन्स देण्याऐवजी आहे ना, मी रिॲक्ट करतो. मुळात प्रोएक्टिव्हली रिस्पॉन्ड करण्यासाठी जी स्पष्टता लागते ना, तीच माझ्याकडे नसते. जाण्याची दिशा स्पष्ट नसल्याने इथे तिथे फक्त आणि फक्त भरकटणं होतं. त्याच्यामुळे होते ती प्रचंड दमछाक, प्रेशर येतं आणि मग हे प्रेशर माझ्या आसपासचे अनुभवतात. मग काही जण सोडून जातात. ही मारामारी सगळीकडे सुरू आहे. ही मारामारी मित्रांनो, तुम्हाला काही उदाहरणे देतो जी विजनची ताकद दाखवतात. वैद्यकीय उपचारासाठी गावातल्या लोकांना डोंगराभोवतीचा कितीतरी किलोमीटरचा वळसा घालून हॉस्पिटलमध्ये जावं लागायचं. कित्येकदा रुग्ण रस्त्यातच दगावायचा. या पॉवरफुल विजनच्या जोरावर दशरथ मांझी यांनी डोंगर स्वतः फोडून कितीतरी किलोमीटरचं अंतर अगदी काही किलोमीटरवरती आणून ठेवलं. आपले सन्माननीय राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब, रामेश्वरम मध्ये अगदी सामान्य कुटुंबात जन्म. त्यांची बायोग्राफी वाचताना एक दिसून येतं की त्यांच्याजवळ कुठले स्पेशल रिसोर्सेस, VIP कॉन्टॅक्ट्स वगैरे काही नव्हतं. तरीही ते आपल्या आयुष्यात इतकं साध्य करू शकले. त्याचं एकमेव कारण म्हणजे विजन. डॉक्टर कलाम एके ठिकाणी विजनविषयी फार सुंदर व्याख्या करतात. ते म्हणतात, झोपेत पडतं ते स्वप्न नाही, जे तुम्हाला झोपू देत नाही ते खरं स्वप्न. ही जी विजनची ताकद आहे ना, ती पाहायची असेल ना, तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्टीफन हॉकिंग यांच्या बायोग्राफीज एकदा नक्की वाचा मित्रांनो. जर आधी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही स्वतःला एकदम ढवळून खुपणारे प्रश्न विचारून स्वतःला तुमचं विजन बनवलं असेल, तर पुढच्या 6 गोष्टी आहेत ना तुमच्या सोबत कन्फर्म होतील. 1. तुमच्या ऑब्जेक्टिव्ह बद्दल क्लॅरिटी. 2. ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करण्यासाठी स्वतःला झोकून देण्याची तयारी. 3. नवीन शिकण्याची तयारी. 4. बुद्धीने कधीही म्हातारं न होणं. 5. डिसिप्लिन. 6. लोकांना इन्फ्लुएन्स करण्याची ताकद. मित्रांनो, ह्या 6 गोष्टी तुमच्या बरोबर होणारच. आता एक लेवल अजून डीप जाऊया आपण. विजन म्हणजे अजून काय असतं, नेमकं काय? तर एक मूव्हिंग टार्गेट असतं विजन म्हणजे ज्याच्या जवळपास जरी तुम्ही पोचलात ना, की ते अजून 10 पावलं पुढे जाणार. त्याला पकडण्याच्या नादात आपण खूप दूरवर येतो, कितीतरी मोठे होतो, अपग्रेड होतो. आपण इथवर आलो, आता थांबूया असं एक वेळ तुम्हाला वाटू शकतं, पण तुमच्या बिझनेसला नाही. कारण एकदा तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये तुमचं विजन, मिशन, व्हॅल्यू जे VMV म्हणतो ते इंजेक्ट केलं ना, की ते फक्त तुमचं राहत नाही. कितीतरी जनरेशन्स ते सुरूच राहतं, त्याची व्याप्ती वाढतच राहते. जसं टाटा, बिर्ला, अंबानी, डिझनी एक्सेट्रा. मिशन म्हणजे काय? त्या मूव्हिंग टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी तुमचा एंटायर बिझनेस रोजच्या रोज, वर्षानुवर्षे जास्तीत जास्त 5 अशा कुठल्या गोष्टी करणार. आणि व्हॅल्यूज म्हणजे जे मिशन आहे ते कशा प्रकारे जगायचं त्यासाठीच्या गाईडलाईन्स. हे सर्व काही आहे ना, आपल्या एम्प्लॉईजपर्यंत जर नीट पोचलं असेल ना, तर आपले एम्प्लॉईज छोट्या छोट्या डिसिजनसाठी केबिनमध्ये येऊन आपलं डोकं नाही खात. आता लॉजिक सोबत इमोशन्स का हवेत असा प्रश्न मे बी तुम्हाला मगासपासून पडला असेल किंवा आताही पडला असेल. कसं आहे की या मार्केटमध्ये तुमच्या एम्प्लॉईजना तुमच्यापेक्षा जास्त पगार देणारा सदा सर्व काळ कोणीतरी असतोच असतो. जर तुम्ही लॉजिक सोबत इमोशनल व्हाय जर दिला नाही, तर तुमच्याकडे थांबण्याचं तुमच्या एम्प्लॉईजचं एकच कारण उरतं, आणि ते म्हणजे महिन्याला पगार. इट्स जस्ट अ मॅटर ऑफ टाइम. ज्या दिवशी त्याला दुसरीकडे कुठे सॅलरी नंबर थोडासा जास्ती दिसला, तो निघाला. आपल्या एम्प्लॉईजने ना हे VMV सेल करावं लागतं. प्रत्येक वेळी त्यांच्यावर हॅमर करावं लागतं. ते वन ऑफ द ग्रेटेस्ट लिडरशिप ट्रेनर जॉन मॅक्सवेल म्हणतात की विजनची जी विश्वसनीयता आहे ना, ती एक एंटरप्रेन्योर ठरवतो. विजनचं जे महत्व आहे हे एंटरप्रेन्योर देत असलेली दिशा, एनर्जी, जोश, ऊर्जा याच्यामुळे ठरतं. एम्प्लॉईजची त्या विजनबद्दल असणारी कमिटमेंट हे विजनचं मूल्यमापन करते.
आणि ऑन्ट्रप्रनर आणि एम्प्लॉई यांनी घेतलेली त्या विजनची ओनरशिप हे त्या विजनचं यश ठरवते. या चारही गोष्टी मित्रांनो शिवरायांच्या बाबतीत तुम्हाला खऱ्या झालेल्या दिसतील. मित्रांनो, विजन जगण्यासाठी आहे ना नियत लागते, नियत. जेव्हा एखाद्याकडे 100 रुपये असतात आणि तो 10 रुपये त्याला काकू करतो आणि रडतो आणि सांगतो माझ्याकडे आहे ना 1000 रुपये आले ना का मी 100 रुपये देईन. त्याच्याकडे उद्याला 1,00,000 रुपये जरी आले ना त्याच माणसाकडे, तरी तो त्याच्यातले 10,000 द्यायला असाच रडणार आणि अशीच काकू करणार तो. तुम्ही विचाराल का? तर नियत. आता ॲक्च्युअल वर्ककडे वळूया आपण. आज तुमच्यासमोर संधी आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण ऐकून झाल्यावर जोशाने कामाला लागाल. तर एक पेन, पेन्सिल आणि नोटपॅड घ्या आणि सुरू. प्रत्येक प्रश्नानंतर व्हिडिओ तुम्ही पॉज करा आणि त्या प्रश्नाचं उत्तर लिहूनच मग पुढच्या प्रश्नाकडे जा. युअर फ्युचर इज कॉलिंग यू राईट नाव. टेक ॲक्शन नाव, टेक ॲक्शन नाव. तो प्रश्न क्रमांक 1 सुरू करा लगेच. खाली दिलेल्या प्रत्येक सेक्शनपैकी तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय, किती, कधीपर्यंत हवं हे एकदम डिटेलमध्ये लिहा. आणि ते सेक्शन्स पुढील प्रमाणे: फिजिकल, मेंटल, बिझनेस आणि रिलेशनशिप. पॉज दिस व्हिडिओ आणि लिहायला सुरुवात करा. वेलकम बॅक. आता प्रश्न क्रमांक 2. या गोष्टी प्रत्यक्षात याव्यात यासाठी तुमचा बिझनेस कसा रन झाला पाहिजे ते डिटेलमध्ये लिहा. या गोष्टी प्रत्यक्षात याव्यात यासाठी तुमचा बिझनेस कसा रन झाला पाहिजे हे डिटेलमध्ये लिहा. पॉज राईट नाव अँड राईट नाव. ओके, मस्त सुरू आहे. आता पुढचा प्रश्न. आता तुम्ही जेवढं लिहिलं आहे ना त्या इन्फॉर्मेशनच्या आधारावर तुम्ही स्वतःचं विजन स्टेटमेंट आणि तुमच्या कंपनीचं VMV लिहा. ग्रेट गोईंग, सुपर्ब. आता अतिशय महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न. ओके, तुम्ही VMV तुमच्या एम्प्लॉईजना कसं सेल करणार, कसं भिनवणार त्यांच्यात याचा प्लॅन बनवा. गो अहेड. तर मित्रांनो, आत्तापासून ॲक्च्युली एका जबरदस्त प्रवासाला सुरुवात होते आणि मला नक्की खात्री आहे की तुम्ही असेच एकदम जोशात आणि जोमात असणार आहात. तुम्हाला जर तुमचं पर्सनल विजन स्टेटमेंट बनवून हवं असेल, तुमच्या कंपनीच्या VMV बनवून हवं असेल, तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही आमच्या वेबसाईटवर जाऊन अपॉइंटमेंट बुक करू शकता. आम्हाला बिंदास कॉलही करू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. वेबसाईटची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर लवकरच भेटूया मित्रांनो चॅप्टर नंबर 2 सोबत. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा आणि सर्वात महत्त्वाचं आनंदित राहा. थँक्यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल टाईम. कायरल व्हेंचर्स, प्रिसाइज, प्रॉफिटेबल रिझल्ट्स.